सुरेश धस यांच्यासारखे लोक खोक्याचा वापर करून घेत आहेत असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय। खोक्यासारखे पोलीस ठाण्यात पार्टी करतो, दारू पीत बसतो अशा 100 कार्यकर्त्यांपेक्षा खोक्या एक आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं। सुरेश धस कोणाचे नाहीत, त्या ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षात ते प्रवेश करतात। खोक्याकडे एवढे पैसे आहेत तर खोक्याच्या बोक्याकडे किती पैसे असतील असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय। भोसलेला अटक करून मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळला पाहिजे अशी मागणी सुद्धा लक्ष्मण हाके यांनी केली आहे। कुंभमेळ्यात स्नान करणं ही अंधश्रद्धा नाही, ही आपली धार्मिक परंपरा आहे असं उत्तर गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना दिलंय। एकाच वेळी कोट्यवधी लोक आल्यानंतर स्वच्छतेचा प्रश्न उद्भवतो। गोदावरीत दूषित पाणी येतं, मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रक्रिया करतोय असा दावा महाजन यांनी केलाय। तर कुंभमेळ्याच्या दरम्यान एक डुबकी मारणं ही सर्वांची श्रद्धा, मात्र राज ठाकरे यांच्या सूचनांचा आम्ही पुरेपूर विचार करणार आहोत अशी ग्वाही सुद्धा गिरीश महाजन यांनी दिली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला 7 मार्चपासून सुरुवात झाली आहे। ही प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू असेल। फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे मिळून 3000 रुपये खात्यामध्ये जमा होतील। मंत्री अदिती तटकरे यांनी पोस्टद्वारे ही माहिती दिली। सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। पुण्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मेट्रोच्या रुळावर आंदोलन करण्यात आलं। अनेक कार्यकर्ते मेट्रो बंद पाडून रुळावर उतरलेले होते। बेरोजगारी, महिला अत्याचार विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय आणि यावेळी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याची सुद्धा मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला, तर मेट्रो बंद करून वेटीस धरल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यातही घेतलंय। परतूरच्या तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध केलाय। अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करताना मुरुम माफियांनी तहसीलदारांवर हल्ला केला होता। हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आता केली आहे आणि परतूर तहसील कर्मचाऱ्यांनी 10 मार्चपासून काम बंद करण्याचा आंदोलन सुद्धा इशारा दिलेला आहे आणि आपल्या मागण्यांचं निवेदन परतूर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। उन्हाळ्याची चाहूल लागताच विदर्भातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागतात। उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिला भटकंती करतायत आणि हे चित्र प्रत्येक वर्षी असतं, मात्र यावर कुठे कायमचा उपाय केलेलं उदाहरण काही दिसत नाही। मात्र अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतीनं यावर कायमचा उपाय शोधलाय। बाभळी गावात सौर ऊर्जेचा वापर करत पाण्याची स्वतंत्र अशी टाकी बसवली आहे, त्यामुळे गावात पाणी टंचाई आता नाहीशी झाल्याचं बघायला मिळत आहे। नवी मुंबईतील ऐरोलीत हॉटेलच्या जेवणात उंदीर सापडलाय। महिला आधी हॉटेल मॅनेजरकडे यासंबंधी तक्रार करायला गेलेली होती। मॅनेजरनं जेवण बनवणाऱ्या कुकला या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी उंदीर नसल्याचं सांगितलं। बराच काळ खरं तर गोंधळ उडाल्यानंतर पोलीस दाखल होताच मॅनेजरनं आपली चूक मान्य केली आहे। महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हॉटेल मॅनेजरसह इतरांवर गुन्हा दाखल केला आणि या प्रकारामुळे नागरिकांच्या जीवनाशी खेळ सुरू असल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। त्यामुळे अन्न औषध प्रशासनाचं हॉटेलकडे दुर्लक्ष होत आहे का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक न मागण्यांचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या तहसीलदार आणि प्रांतांना देण्यात आलेत। या दाखल्यांसह रहिवासी दाखल्यांसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। राज्य सरकारच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आलं। सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांच्या खिशाला दाखला मिळवताना आता कात्री लागणार आहे, त्यामुळे या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत होत आहे। नागपूर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्या बाईक स्वारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत हेल्मेट न घालणाऱ्या बाईक स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे। कारवाईमध्ये 72 कोटी रुपयांचा दंड नागपूर वाहतूक पोलिसांनी वसूल केला। वर्षभरात 8,92,803 बाईक स्वारांविरोधात वाहतूक विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय। वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांकडून एकूण 111 कोटींची वसुली करण्यात आली आहे। दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याचं आवाहन आता पोलीस करतात। पुण्यात
1976 पूर्वीच्या 119 धरणग्रस्तांनी दुबार लाभ घेतल्याची माहिती उघडकीस आली आणि धरण प्रकल्पातील बाधितांना दिलेल्या लाभाची पुणे जिल्ह्यात चौकशी सुरू आहे। या चौकशीमध्ये नाझरे, पवना, पानशेत आणि वरसगाव प्रकल्पांतर्गत 119 लाभांपेक्षा अतिरिक्त लाभ घेण्यात आलाय। पवना आणि वरसगाव या प्रकल्पांतर्गत लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिक दिसते आहे। त्यापैकी 46 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात। उरलेल्या 73 लाभार्थ्यांना लवकरात लवकर नोटिसा दिल्या जातील अशी माहिती समोर आली आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाली आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केलेली होती। त्यामुळे शिंदेची शिवसेना कुठेतरी नाराज झालेली होती। ही नियुक्ती सरनाईक, शिंदे यांच्यासह त्यांच्यातील शिवसेनेलाही एक मोठा धक्का होता। यावरून झालेला वाद संपवण्यासाठी आणि शिंदे गटाची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी सरनाईक यांनाच अध्यक्षपद आता सोपवलंय। नंदुरबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करत मोर्चा काढलाय। भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज्यातील 14 कोटी नागरिकांची जाहीर माफी मागावी, महाराष्ट्रीयन नागरिकांचा अपमान केल्याप्रकरणी केंद्र आणि राज्य शासनानं त्यांच्यावर गुन्हा नोंदवलाय। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांना मराठीतच बोलणं बंधनकारक करा अशी मागणी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जाते। मुंबईमध्ये लवकर आता बाईक टॅक्सी सेवा सुरू होईल। राज्य परिवहन विभागाने या योजनेला आता मंजुरी दिली आहे। या सेवेअंतर्गत प्रति किलोमीटरला 3 रुपये भाडं आता आकारलं जाईल। 29 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सी सेवेच्या मंजुरीला आता हिरवा कंदील दाखवण्यात आला। बाईक टॅक्सी सेवेच्या मंजुरीसोबतच परिवहन विभागाने काही नियम आणि अटी निश्चित केल्या आहेत। विशेषतः महिलांच्या सुरक्षेवर भर देण्यात आलाय। यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन तत्वांचा अहवाल लवकरच विधिमंडळामध्ये मांडला जाईल। मंजुरी मिळाल्यानंतर मार्च अखेर किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बाईक टॅक्सी सेवा अधिकृतपणे मुंबईमध्ये सुरू केली जाईल। मुंबईतील रस्ते या वर्षाअखेरीस बॅरिकेड्स मुक्त होणार आहेत। ठिकठिकाणी मेट्रोच्या कामांसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स या वर्षाअखेरीस हटवण्यात येतील। त्यानंतर बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची आता सुटका होईल। मुंबईमध्ये 2018 पासून विविध मेट्रो मार्गिकांची कामं सुरू आहेत। यासाठी लावण्यात आलेले हे बॅरिकेड्समुळे रस्ते अरुंद झाले आहेत। काही मेट्रो मार्गिकांची कामं पूर्णत्वाला आलेली आहेत आणि त्याचमुळे हे बॅरिकेड्स त्या ठिकाणाहून काढले जात आहेत। माथेरानला आता रोपवे सुरू होणार आहे। माथेरानकरांसाठी बहुप्रतीक्षित असणाऱ्या रोपवे प्रकल्पाला अखेर मंजुरी प्राप्त झाली। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे। नेरळ माथेरान एकमेव मार्ग असल्यानं पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी ही खरं तर स्थानिकांची मागणी होती। त्यातच रोपवे प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यानं आनंदाचं वातावरण सध्या बघायला मिळत आहे। रोपवेला मिळालेल्या मंजुरीमुळे माथेरानकरांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। वर्ध्याच्या बजाज चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आलंय। खासदार अमर काळे यांनी या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी पुलाच्या कामाविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती सुद्धा जाणून घेतली आहे। या पुलामुळे वर्धेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर या पुलाचे काम रेंगाळलेलं होतं। तर वर्ध्याच्या बजाज चौकामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती आणि हा पूल सुरू झाल्यावर वर्धेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। यंदा रायगडमध्ये होळीसाठी 37 जादा गाड्या सोडण्यात येत आहेत। प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या रायगड विभागानं सालाबादप्रमाणे याही वर्षी जादा गाड्या उपलब्ध केल्यात। रायगड जिल्ह्यातील 8 आगारांसह मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे मार्गावर देखील या जादा गाड्या धावतील। गणपतीप्रमाणेच होळी हा महत्त्वाचा सण, त्यामुळे होळीसाठी एसटी महामंडळानं 10 मार्चपासून 17 मार्चपर्यंत विविध आगारातून एकूण 37 जादा बसेसचं नियोजन केल्याचं बघायला मिळत आहे। विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विभागाचं आता मूल्यांकन होणार आहे आणि यामध्ये शैक्षणिक दर्जा आणि स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला। नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंगमध्ये राज्यातील विद्यापीठ मागे पडलेलं होतं, त्यामुळे हे मूल्यांकन आता केलं जाणार आहे। मागील काही वर्षांपासून खरं तर महाराष्ट्रातील विद्यापीठ नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंगमध्ये मागे पडताना बघायला मिळत आहेत। त्यामुळे या मूल्यांकनामुळे पुन्हा पूर्वीप्रमाणे रँकिंग प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। पुणे जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर झालाय। एकूण 542 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला। या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांना सुविधा, संशोधन आणि इन्फ्रास्ट्रक्चर विशेष भर देण्यात आला। यातून परीक्षा विभागातील सर्वाधिक 58 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर लॉ कॉलेजसह इतर बांधकामावर 35 कोटींचा खर्च होईल। या अर्थसंकल्पातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न विद्यापीठानं केला आहे।
नागपूरच्या शासकीय मेयो रुग्णालयात रात्री उशिरा आगीची घटना घडली। रुग्णालयाचे डीन यांच्या कार्यालयासह ब्लड बँकेच्या इमारतीला ही आग लागलेली होती। या आगीमध्ये अनेक कागदपत्र जळून खाक झाली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली, आगीवर नियंत्रण मिळवलं। वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। आणि मेयो रुग्णालय शासकीय रुग्णालय असून याच परिसरात अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल असतात, त्यामुळे जर ही आग पसरली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती। भंडाऱ्याच्या पवनी शहरात किन्नर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याचवेळी शहरातून डीजेच्या तालावर रॅली काढण्यात आली। तसंच वैनगंगा नदीच्या काठावर महाआरती करत तांडव नृत्यही करण्यात आलं। महाआरतीला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनीमध्ये महिला दिनाचं औचित्य साधत किन्नर महोत्सव साजरा केला गेला। वैजेश्वर घाटावर महोत्सव हा पार पडला आणि यावेळी सर्वांनी महोत्सवाचा आनंदही लुटला। बुलढाण्यामध्ये बनावट पावत्या देऊन 1.5 लाखांची कर वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत लिपिकानं बनावट पावती पुस्तक छापून कर वसुली केली आहे। गावकऱ्यांकडून हा कर वसूल करून तो कर ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा केला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। गावच्या माजी सरपंचांनी हा प्रकार निदर्शनास आल्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली होती। त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरलेले आहेत। मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केला। ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणाऱ्या सदस्यांना 1 वर्षांच्या जात पडताळणी संदर्भात प्रमाणपत्र सादर करावं लागतं। जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास निवडून आलेल्या सदस्यांना अपात्र घोषित करण्यात येतं। अपात्रतेचे आदेश संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात आले असून 152 ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे। जालन्यातील बदनापूर पोलिसांनी संशयित आरोपीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली। संशयित आरोपी कोर्टात हजर होत नसल्यानं पोलीस कर्मचारी त्याला आणण्यासाठी गेलेले होते आणि याचवेळी बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ गावामध्ये संशयित आरोपीला आणण्यासाठी गेलेले होते। आरोपीला आणायला गेलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय आणि या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होतोय। छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांची आवक होण्यास सुरुवात झाली आहे। रमजानमुळे यंदाही कलिंगडाला जास्त मागणी आहे। दररोज शहरात 2.5 हजार क्विंटल म्हणजेच 30 ट्रक कलिंगडाची आवक होते। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कलिंगडाच्या दरात 3 ते 4 रुपयांची घसरण झाली आहे। बाजार समितीमध्ये 6 ते 7 रुपये किलो तर किरकोळ बाजारामध्ये 20 रुपये किलो दरानं कलिंगडाची विक्री आता सुरू आहे। याचा ग्राहकांना फायदा होत असला तरीही कलिंगड उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत। Thank you.